आई, मला नाही जायचं हॉस्टेलला. हतबलता होती, डोळ्यात पाणी साठलं होतं. आईने केसावरून प्रेमानं हात फिरवला. तिचे डोळेही भरून आले होते. बाबा बाजूलाच उभे होते, काहीच न बोलता. पण त्यांच्या डोळ्यामध्ये एक वेगळीच शांतता होती. कदाचित त्यांनी त्यांची भावना लपवली असावी. पहिल्यांदाच घर सोडून इतक्या लांब जायचं होतं. लहानपणापासूनच आईच्या कुशीत झोपायची सवय, बाबांच्या खांद्यावर डोकं ठेवून गप्पा मारणं, भावंडासोबत केलेली मस्ती, हे सगळं आता मागे टाकून एका नव्या अनोळखी ठिकाणी जावं लागणार होतं. आई माझ्या सुटकेसमध्ये एक एक गोष्ट नीट ठेवत होती. हे औषध ठेव आणि हे तुझं आवडतं पुस्तकसुद्धा. कधी एकटं वाटलं तर वाच. तिच्या आवाजात काळजी होती. तिच्या प्रत्येक शब्दात मायेचा ओलावा होता. आई तिच्याकडे बघत होती, पण काही बोलू शकत नव्हती. डोळ्यातले अश्रू लपवायचा प्रयत्न करत होती. शेवटी राहवलं नाही. तिने मुलाला घट्ट अशी मिठी मारली. बाबा काही बोलले नाही. त्याला सोडायला भाऊ देखील दुचाकीवरून गेला. तो दुचाकीवरून जातानाचा शेवटचा क्षण देखील अजून तसाच्या तसा आईच्या लक्षात आहे. जेव्हा आई हात हलवत होती, पण तिच्या डोळ्यात पाणी लपवू शकली नव्हती. कदाचित ती आतून तुटली होती, पण त्यांनी कधीच त्यांची वेदना बोलून दाखवली नाही. पहिल्या रात्री हॉस्टेलच्या खोलीत एकटाच बसलेला होता. त्या अनोळखी खोलीत घराची ऊब जाणवत नव्हती. आईच्या कुशीत झोपायची सवय असलेला त्या गादीवर झोपायचा प्रयत्न करत होता. उशीवर डोकं ठेवलं, डोळे मिटले, पण झोप काही लागली नाही. फक्त घराच्या आठवणी आणि आईच्या प्रेमाचा गंध मनात दरवळत होता. रात्री उशिरापर्यंत आईचा फोन आला. झोपला का रे बाळा? तिचा आवाज ऐकून गळा भरून आला. आई फोनवर बोलत होती, सांभाळून राहा, स्वतःची काळजी घे. पण त्या 2 वाक्यामध्ये तिचं अख्ख महत्त्व दिसून येतं. ते दिवस खूप कठीण होते, पण हळूहळू सर्व मुलं हे आपल्या आयुष्यामध्ये एकदा का होईना त्यांनी हे अनुभवलेलं आहे. आईच्या प्रेमाशिवाय टिकून राहता येतं, बाबांच्या सावलीशिवायही चालता येतं, पण स्वतःच्या पायावर उभं राहण्याची खरी सुरुवात इथूनच खरी झालेली असते. कधीकधी अश्रू यायचे, पण स्वप्न मोठी होती. यासाठी संघर्ष महत्त्वाचा होता. घरापासून लांब असणं हे जड जरी गेलं, पण त्या वेदनांनीच ताकद दिली आणि खऱ्या जगासाठी तयार केलं. तुमच्या देखील अशा काही आठवणी असतील. घर सोडतानाचा तो क्षण कसा वाटला होता? तुम्ही देखील अनुभव शेअर करा आणि आपल्या SS स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब देखील करा.